नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। येणाऱ्या मेन्स जी आहे आपली 2025ची जी MPSCची मेन्स आहे त्यानिमित्ताने आपण एक टेस्ट सिरीज आपण सुरू करणार आहोत आणि त्याच्याशी संदर्भात आपण काही डिस्कशन सेशन्स सुरू केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण UPSCचे काही PYQs आपण डिस्कस करत आहोत। तर सोसायटीचा एक क्वेश्चन आपल्या समोर आहे, त्याबद्दल आपण चर्चा करूया की नेमकं त्याचं आपण स्ट्रक्चरिंग कसं करावं, कसे शब्द वापरावेत आणि काय त्याच्यामधली बॉडी कशी असायला पाहिजे, कन्क्लूजन कसं असायला पाहिजे, तर त्याबद्दल आज आपण एक थोडीशी चर्चा करूया। प्रश्न असा आहे की व्हॉट आर द चॅलेंजेस टू अवर कल्चरल प्रॅक्टिसेस इन द नेम ऑफ सेक्युलरिझम। आता सेक्युलरिझम हा जो प्रिन्सिपल आहे हा आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि याच्यावर वारंवार प्रश्न UPSCमध्ये येत असतात आणि जसं आपला आता MPSCचा सिलेबस बदलला आहे तर एक्सपेक्टेड आहे की सेक्युलरिझम आपण डीपली स्टडी केलं पाहिजे। तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की जे आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, ॲज अ सोसायटी जे आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत वेगवेगळ्या कम्युनिटीजच्या असू द्या, त्याला सेक्युलरिझमच्या नावाने काय चॅलेंजेस आपल्याला दिसतात। तर त्यामध्ये आपण बघतो की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सेक्युलरिझम काय आहे ते माहिती असायला पाहिजे। आता वेस्टर्न सेक्युलरिझम आणि आपलं वेगळं आहे। वेस्टमध्ये इट इज कम्प्लीट सेपरेशन ऑफ रिलिजन अँड स्टेट आणि आपल्या इकडे इट इज मोर ऑफ लाईक इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स है ना। आपल्या इकडे आपण सर्व धर्मसमभाव वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या सेक्युलरिझममध्ये येतात। प्लुरलिस्टिक सोसायटी है ना, टॉलरन्स, या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये येतात। तर आपण इनिशियली आपण सांगूया की सेक्युलरिझम आपल्या इथे त्याचं मिनिंग काय आहे, त्यानंतर आपण पुढे बॉडीमध्ये प्रश्नाकडे जाऊया। आता 150 वर्ड्सचं आहे, आपल्याला थोडं मोजके याच्यात याला प्रेझेंट करायचं आहे, तर बघूया आपण कसं करता येईल। इंडियाज युनिक इंट्रोडक्शन बघता येईल। India's unique model of secularism which emphasizes equal respect for all religions rather than strict separation of religion and state। ठीक आहे, हे तर आपल्याला दोन्ही आपण जे वेस्ट आणि आपला फरक आहे तो एक लाईनमध्ये आपण सांगून दिला। आता त्याच लाईनला कंटिन्यू करता करता आपण हे सुद्धा सांगू शकतो की फेसेस सेव्हरल कंटेम्पररी चॅलेंजेस इन बॅलेन्सिंग कल्चरल प्रॅक्टिसेस विथ सेक्युलर प्रिन्सिपल्स है ना। आता सेक्युलर प्रिन्सिपल जे आहेत आणि कल्चरल प्रॅक्टिसेस आहे याच्यामध्ये थोडंसं एक बॅलेन्सिंगचा इश्यू आपल्याला दिसून येतो सोसायटीमध्ये, कसा तो आपण बघूया है ना। एक गोष्ट मुळात आपल्याला समजली पाहिजे की सेक्युलर जो एक वर्ड आहे किंवा सेक्युलरायझेशन किंवा अशी एक प्रोसेस आहे, त्यामध्ये आपण बघतो की इट डिमांड्स डिक्रीजिंग इन्फ्लुएन्स ऑफ रिलिजन ऑन युअर पब्लिक लाईफ है ना। रिलिजनला एक तो फार एक प्रायव्हेट मॅटरसारखं बघतो। तर त्या अर्थाने आपण बघूया की आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेसचा काय त्याच्यामध्ये हे होतोय, म्हणजे चॅलेंज काय उभा राहिला आहे। ठीक आहे, पहिला पॉईंट त्यामध्ये आपण बघूया सेक्युलरिझम ॲज अ अँटी रिलिजन। आता अशी पण एक धारणा निर्माण झालेली आहे की सेक्युलरिझम असणे म्हणजे तुम्ही रिलिजनच्या विरोधात आहे है ना। तर हे असं एक परसेप्शन आहे। दिस परसेप्शन डिस्करेजेस व्हेरियस रिलिजियस प्रॅक्टिसेस लाईक रिच्युअल्स, क्लोदिंग, थॉट्स वगैरे। म्हणजे आता नॉर्मल वेमध्ये आपण बघू की कुठला व्यक्ती असा असला जो भगवे कपडे घालून फिरतोय किंवा त्यांनी टिळा वगैरे लावला आहे किंवा कोणी मुस्लिम असेल तर त्यांनी ती कॅप घातलेली आहे, तर असं गरजेचं नाही आहे की ते फारच असे धर्मांध किंवा फार फंडामेंटलिस्ट टाईपचे लोक आहेत है ना। तर सेक्युलरिझमने काय होतं की हे अशा ज्या गोष्टी आहेत आपल्या रिच्युअल्स, क्लोदिंग वगैरे झाल्या त्याला डिस्करेजमेंट भेटते, म्हणजे तो एक इम्पॅक्ट होतो की सेक्युलरिझम इज अँटी रिलिजन। तर हा एक पॉईंट आपण इथे सांगू शकतो। इन दिस वे इट इज अफेक्टिंग आवर कल्चरल प्रॅक्टिसेस। ठीक आहे, कल्चर इन्क्लूड्स एव्हरीथिंग, यू नीड टू रिमेंबर। कल्चर एक फार ब्रॉड टर्म आहे। ठीक आहे, पुढे बघा ज्युडिशियल इंटरव्हेन्शन इन ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस। आता काही जे आपले ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहेत, कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, ज्या रिलिजनमधून येत असतील किंवा दुसऱ्या कुठल्या आपल्या एक सोसायटीच्या इव्हॉल्युशनमध्ये आपण त्या शिकलेलो असतो किंवा वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये वेगवेगळा त्याचा इन्फ्लुएन्स असतो, त्याच्यावर ज्युडिशियल इंटरव्हेन्शन जे होतं ते पण एक सेक्युलर वेमध्ये होतं, कारण की ज्युडिशियरी, स्टेट हे एक सेक्युलर इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्यांचा इम्पॅक्ट जो आहे तो एक कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीला धरून तो असतो है ना। कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी जो एक वर्ड आहे तो कॉन्स्टिट्यूशनला धरून असतो, तो ट्रॅडिशनल नॉर्म्सला धरून नसतो। तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्झाम्पल्स इन्क्लूड द बॅन ऑन जल्लीकट्टू है ना। हे जल्लीकट्टूचं जो एक स्पोर्ट आहे तमिळनाडूमध्ये, तर त्याच्या विरोधात त्यांनी म्हणजे सुप्रीम कोर्टने बॅन दिला, तर दिस इज ऑल्सो चॅलेंजिंग अवर प्रॅक्टिसेस है ना। त्यानंतर बघता येईल रेस्ट्रिक्शन ऑन एंट्री टू सबरीमाला टेम्पल।
सबरीमालाचा इश्यू फार झाला होता, तर तिथे जे एंट्रीचं जे प्रॉब्लेम आहे वुमेनच्या वगैरे, तर त्या निमित्ताने पण सुप्रीम कोर्टने इंटरव्हीन केलं होतं. तर आता हे सेक्युलर प्रिन्सिपल्स तुमच्या कल्चरल प्रॅक्टिसेसच्या मध्ये येत आहे. तर याचं एक ज्युडिशरीचं एक ॲस्पेक्ट आपण इथे सांगितलं. आता बघा, कुठलाही आपण पॉईंट बनवतोय, मी तुम्हाला दर क्वेश्चनमध्ये सांगत असतो की तुमचा एक जो हेडिंग आहे त्याला एक शॉर्टमध्ये आपल्याला एक्झाम्पलनी किंवा कुठल्या तरी स्टेटमेंटनी कशाने तरी आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. पुढे बघता येईल मिसइंटरप्रिटेशन ऑफ सेक्युलरिझम. सेक्युलरिझम कधी कधी मिसइंटरप्रेट पण होतं की ॲज अ रिजेक्शन ऑफ ट्रॅडिशनल कल्चरल प्रॅक्टिसेस अँड रिलिजियस बिलीफ्स. ते याला स्टिग्मॅटायझेशन होईल, म्हणजे काही ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ह्या बॅकवर्ड आहेत, प्रिमिटिव्ह आहेत, अशी पण धारणा काही लोकांनी बनवलेली आहे की जर तुम्ही काही जुन्या गोष्टी करतायत तर त्या बॅकवर्ड आहेत किंवा प्रिमिटिव्ह आहेत. तर याचं एक मिसइंटरप्रिटेशन आहे सेक्युलरिझमचं आपल्या सोसायटीमध्ये, ते पण आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. पुढे बघता येईल अगेन्स्ट पर्सनल लॉज. आता बरेच ज्या वेगवेगळे आपले इथे कम्युनिटीज आहेत त्यांचे आपले आपले पर्सनल लॉजसुद्धा आहेत. ठीक आहे. तर जेव्हा कधी आपण म्हणतो की सगळं सेक्युलर सेन्समध्ये व्हायला पाहिजे किंवा एक युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे आपला तो इम्प्लिमेंट होण्याचा जो प्रश्न निर्माण कधी कधी होतो किंवा त्याच्यावर चर्चा सुरू असते. सो इट चॅलेंजेस द एक्झिस्टिंग रिलिजियस स्पेसिफिक पर्सनल लॉज. आता प्रत्येक रिलिजियस कम्युनिटीला असं वाटतं की त्यांची एक ओळख जी आहे, त्यांचे पर्सनल लॉज जे आहे ते त्यांच्या ओळखीसाठी महत्त्वाचे आहेत, त्यांची जी एक आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये. पण तेव्हा तुम्ही जर म्हणता की एक युनिफॉर्म सेन्समध्ये सेक्युलर प्रिन्सिपल्सवर जर आपल्याला लॉज क्रिएट करायचे आहे तर ते सुद्धा त्या प्रॅक्टिसेसच्या मध्ये येतं. पुढे बघा, इंटरफरन्स इन पर्सनल मॅटर कॅन लीड टू रिस्ट्रिक्शन ऑन फूड चॉईसेस और डिबेट्स ओव्हर रिलिजियस सिम्बॉल्स, ड्रेस कोड्स इन पब्लिक अँड एज्युकेशनल सेटिंग. पर्सनल मॅटरमध्ये पण गोष्टी तुमच्या जाऊ शकतात, है ना. आता तो मुद्दामध्ये झाला होता की हिजाब वगैरे तुम्ही घालायला पाहिजे का याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये. तर ते एक सेक्युलर अँगल त्याच्यामध्ये होता की प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जी आहे तिचा एक ड्रेस कोड असायला पाहिजे. पण इकडे असं होतं की तुम्ही जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलं आहे, आपल्या फ्रीडम ऑफ रिलिजन दिलं आहे, तर त्यानुसार तुम्ही तुमचं हे पण करू शकता. तर त्या याच्यात कधी कधी असे प्रॉब्लेम येतात, म्हणजे तुम्ही सेक्युलर प्रिन्सिपल अपहेल्ड करण्यासाठी जे तुमचे डेली जे पर्सनल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला कधी कधी एक ऑब्स्ट्रक्शन दिसून येतं. ठीक आहे. पॉलिटिकल मॅनिप्युलेशन होऊ शकतं. सेक्युलरिझम कॅन बी युज्ड ॲज अ मीन्स टू अपीज कम्युनिटीज फॉर पॉलिटिकल गेन्स. म्हणजे आता सर्व धर्म समभाव वगैरे या सगळ्या गोष्टींच्या याला एक वेपन बनवून काही वेळेस अशा गोष्टी घडतात की काही कम्युनिटीजला वगैरे तुम्ही बघू शकता. शहाबानो केसमध्ये जसं झालं होतं की जे आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय होता तो मागे घ्यावा लागला. तर ते तिथले जे फंडामेंटलिस्ट होते मुस्लिम कम्युनिटीतले त्यांना एक अपीजमेंट सारखं झालं, म्हणजे एक अपीज केल्यासारखा त्याच्यात प्रयत्न झाला है ना. तर कधी कधी ॲज अ पॉलिटिकल वेपन पण हे वापरल्या जातं सेक्युलरिझम. तर ओव्हरऑल आपण बघू शकतो की जे आपलं सेक्युलरिझमचा जो एक ॲस्पेक्ट आहे तर तो कसा चॅलेंज करतोय आपल्या या प्रॅक्टिसेसला, कल्चरल प्रॅक्टिसेसला. आणि अशा अर्थाने आपण एक पॉईंट्स बनवून त्याला आपण देऊ शकतो. 150 शब्दात आहे त्याच्यामुळे फार थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी पहिलेही तुम्हाला सांगितलं की तुमची स्वतःची जी कॅपॅसिटी आहे कुठल्याही टॉपिकला डायसेक्ट करण्याची किंवा त्यामध्ये एक वेगवेगळे एक हेडिंग्स क्रिएट करण्याची, कीवर्ड्स लक्षात ठेवण्याची आणि त्याला एक थोडक्यात एक्सप्लेन करण्याची, ही कॅपॅसिटी फार महत्त्वाची आणि ती प्रॅक्टिस करून निर्माण होते. ती म्हणजे फक्त तुम्ही कंटेंट जमा करत बसले आणि बस ते वाचत बसले तर त्यांनी ती होणार नाही. तुम्हाला वेगवेगळे प्रश्न बघावे लागतील, वेगवेगळे प्रश्न बघून त्याला स्वतः तुमचे फ्रेम करावे लागेल, तुम्हाला आन्सर फ्रेम करावं लागेल, तुमच्या डोक्यात ते क्रिएट करावं लागेल आणि लिहून बघावं लागेल. जितकं ते तशी प्रॅक्टिस कराल ते नॅचरली तुम्हाला दिसून येईल. ते नॅचरली तुम्हाला दिसून येईल की तुमच्यामध्ये एक बेटरमेंट होत आहे. तर हा एक प्रश्न आपण 150 शब्दाच्या हिशोबात बघितला होता. याचं कन्क्लुजन मग आपल्याला द्यावं लागेल है ना. ते कन्क्लुजन आपल्याला सांगावं लागेल ना याबद्दल काहीतरी. वाईल सेक्युलरिझम इंटेंड्स टू एन्श्योर इक्वॅलिटी अँड फ्रीडम फॉर ऑल रिलिजन्स. आपलं जे सेक्युलरिझम आहे ते सगळ्यांना चान्स देतं त्या लेवलवर फ्रीडम एक्सप्रेस करण्याचं आणि एक इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न करतं. इट्स ॲप्लिकेशन कॅन लीड टू कॉन्फ्लिक्ट विथ ट्रॅडिशनल कल्चरल प्रॅक्टिसेस नेसेसिटिंग अ डेलिकेट बॅलेन्स है ना. त्याचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते इम्पॅक्ट करू शकतं. म्हणजे ज्या ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये सेक्युलरिझमचे प्रिन्सिपल्स येऊ शकतात आणि त्या हिशोबाने आपण बघितलं पाहिजे की आपला एक डेलिकेट बॅलन्स आपल्याला करता यायला पाहिजे.
तर हे एक असं एक बॅलन्स्ड वेमध्ये आपण कन्क्लुजन देऊ शकतो. असे जे प्रश्न असतात यासाठी एक डीप अंडरस्टँडिंग गरजेची आहे. याच्यामध्ये तुम्ही असं फार ब्लेटंटली काही पण बोलू शकत नाही. ठीक आहे, तर एक मिडवे मध्यम मार्ग जो मी तुम्हाला सांगितला तो अशा प्रश्नांमध्ये घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण घेऊया.